अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघा, 24 ऑक्टोबर गुरुवार। आज या गुरुवारी पुष्य नक्षत्र आलेलं आहे आणि ज्याही गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं तर त्या दिवशी आपण गुरुपुष्यामृत योग साजरा करत असतो। आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की आज गुरुपुष्यामृत योग आहे, कारण कालच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, कुठल्या चुका टाळायच्या आहेत, कुठल्या सेवा करायच्या आहेत, हे सगळं सांगितलेलं आहे। आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये सकाळपासून या गुरुपुष्यामृत योगाच्या सेवांची सुरुवातही नक्कीच झाली असेल, कारण हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी असंख्य लोक सोनं खरेदी करतात, असंख्य लोक वाहन असेल किंवा एखादा फ्लॅट, जमीन, जागा यांची खरेदी करतात। बरीच लोक या दिवशी आपल्या घरामध्ये एखादी जर गोष्ट करायची असेल, विवाह जुळवायचा असेल, विवाह करायचा असेल किंवा मग घराचं बांधकाम असेल, तर या सगळ्या शुभ गोष्टींची जी सुरुवात आहे ना, ही या गुरुपुष्यामृत योगापासून केली जाते। कारण हा योग किंवा हा जो दिवस आहे हा सर्वोत्तम, सर्वार्थ सिद्ध आणि सर्वात उच्च कोटीचा योग मानला जातो। या दिवशी उपाय आणि सेवांना विशेष महत्त्व दिलं जातं आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या गुरुपुष्यामृत योगापासून करावायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे। आज तुम्हाला हळदीच्या डब्यात ही एक वस्तू घालायची आहे किंवा हळदीची ही एक साधी सोपी सेवा करायची आहे। हळद ही माता लक्ष्मीला विशेष प्रिय मानली जाते। हळद ही भगवान श्री विष्णूंना आकर्षित करते। हळद ही आपल्या घरात सकारात्मकता आणते। हळद ही आपल्या घरातील नजरबाधा दूर करते। तुम्ही बघितलं असेल, आपल्या घरात कुठली सवासीन स्त्री असेल तर आपण तिला हळद लावतो, कारण हळद ही सौभाग्याचं प्रतीक मानली जाते। असं म्हटलं जातं की आपण जर एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला जर हळद लावली तर आपल्या सौभाग्यात वाढ होते, आपलं दुर्भाग्य बदलून जाते। बघा, आपल्या घरामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळला तर आपण सगळ्यात पहिला कार्यक्रम हा हळदी कुंकवाचा करतो। लग्नाच्या एक दिवस अगोदर आपण हळदीचा कार्यक्रम ठेवतो, त्या व्यक्तीला हळद लावतो। त्याची मान्यता अशी आहे की जेव्हा त्या व्यक्तीला आपण हळद लावून घेतो तेव्हा त्याला असणारी बाधा, नजर सगळी त्यात उतरली जाते आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो विवाहबद्ध होतो, म्हणजे जेव्हा तो दुसऱ्या दिवशी विवाह करतो, तर त्याच्या आयुष्यामध्ये नेहमीच सुख, समृद्धी, ऐश्वर हे सगळं काही त्याला प्राप्त होतं। त्यामुळे हळद ही आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप महत्त्वाची मानली जाते आणि या पुष्य नक्षत्रावरती हळदीची ही एक जर सेवा तुम्ही केली तर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना ही सेवा प्रसन्न करते, ज्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य आणि गरिबी नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपाने ऐश्वर्याची प्राप्ती होते। आता ही सेवा किंवा हा जो उपाय आहे हा आपल्याला या पुष्य नक्षत्रावरती म्हणजे आज दिवसभर कधीही एक 12च्या पुढे रात्रीपर्यंत दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही कधीही हा उपाय किंवा ही सेवा करू शकता। सगळ्यात पहिले या उपायासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे। दिवा जो घ्याल तो शक्यतो कणकेचा बनवून घ्या। तांदळाचं पीठ किंवा गव्हाचं पीठ, त्यामध्ये थोडं पाणी घालून ते मिक्स करा। या दिव्यामध्ये एक चिमूटभर हळद घाला। हे सगळं मिक्स करून त्याचा एक दिवा बनवा। ठीक आहे, दिवा एकमुखीच असावा, चौमुखी नाही किंवा पंचमुखीही नाही, फक्त एकमुख दिव्याला। सगळ्यात पहिले काय करायचं, देवघराच्या समोर बसायचं एक आसन टाकून। त्यानंतर तुम्हाला देवघराच्या समोर एक काचेचं भांडं घ्यायचं आहे। काचेचा ग्लास असेल, काचेचा बाउल असेल, काचेची प्लेट वगैरे जे काही असेल, हे काचेचं भांडं देवघराच्या समोर ठेवायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला एका मुठीने हळद घालायची आहे। जी हळद पूजेसाठी वापरतो किंवा जी हळद आपण घरामध्ये वापरतो, कुठलीही हळद चालेल, कारण आपल्याला या उपायासाठी हळद असणं आवश्यक आहे। एक मुठभर हळद तुम्हाला त्या काचेच्या भांड्यामध्ये या मुठीने अशी सोडायची आहे। सोडत असताना लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला यावरती म्हणजे जी हळद आपण त्या काचेच्या भांड्यामध्ये सोडलेली आहे त्यावरती 1 रुपयांचा एक सिक्का घालायचा आहे। आपल्या घरामध्ये जे 1 रुपयाचं नाणं असेल, हे 1 रुपयाचं नाणं त्या हळदीच्या वरती तुम्हाला ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला 2 लवंगा घ्यायच्या आहेत।
ह्या 2 लवंगा त्या रुपयाच्या नाण्यावर किंवा त्या हळदीवरती सोडायचे आहेत. 2 हिरवे वेलदोडे घ्यायचे आहेत, ते त्याच्यावरती सोडायचे आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक अख्खं जायफळ घ्यायचं आहे. हे जायफळ तुम्हाला स्वच्छ धुवून वगैरे पुसून आणि त्यानंतर तुम्हाला ते जे जायफळ आहे ते त्या हळदीवरती सोडायचे. म्हणजे जायफळ, 2 लवंगा, 2 हिरवे वेलदोडे आणि 1 रुपयाचा सिक्का, हे सगळं त्या काचेच्या ग्लासमध्ये टाकून झालं की त्याच्यावरती अर्धा चमचा बडीसोप घालायची. बडीसोप ही कच्ची असावी, अजिबात भाजलेली किंवा दुसरी नाही, तर जी कच्ची बडीसोप असेल ही कच्ची बडीसोप आपल्याला त्याच्यावरती घालायची आहे. यानंतर आपल्याला या काचेच्या भांड्यावरती एक छोटीशी बशी ठेवायची आहे. ज्या बशीने आपण चहा वगैरे पितो, म्हणजे चिनी मातीची बशी म्हटली जाते. नसेल तर तुमच्याकडे काचेचीच एखादी प्लेट असेल, नसेल काचेची प्लेट किंवा चिनी मातीची बशी नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही स्टीलची प्लेट घेतली तरी चालेल किंवा तांब्याचं ताम्हण घेतलं तरीही चालेल. हे तुम्हाला ते काचेच्या ग्लासवरती ठेवायचं आहे आणि मग त्याच्यावरती हा कणकेचा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. आता तिथे बसून तुम्हाला लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. लक्ष्मीला घरामध्ये अखंड स्वरूपाने वास करण्यासाठी प्रार्थना करायची आहे. कमळगट्टा माळ असेल, कमळगट्टा माळ नसेल, दुसरी कुठलीही माळ असेल तर उजव्या हातामध्ये ती माळ घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. माता लक्ष्मीचं स्मरण करण्यासाठी तुम्ही कमलात्मक मंत्र म्हणू शकतात 108 वेळा. म्हणजे 1 माळ पूर्ण होईपर्यंत माता लक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे हा कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मी एकदा तुम्हाला म्हणून दाखवते. ओम श्रीम ह्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मे नमः. हा कमलात्मक मंत्र 1 माळ म्हणजे 108 वेळा म्हणून झाला की त्यानंतर आपल्याला तो जो समोर लावलेला दिवा आहे या दिव्यामध्ये 1 चिमूटभर हळद घालायची आहे. सगळी लक्षात ठेवा, सगळी सेवा मंत्र स्तोत्र म्हणून झाले की त्यानंतर आपल्याला त्या दिव्यात 1 चिमूटभर हळद सोडायची आहे आणि त्याच्यानंतर हा दिवा तुम्हाला या हळदीच्या बरणीवर, म्हणजे हळदीचं जे काचेचं भांड आहे त्याच्यावरती हा दिवा संपूर्ण रात्रभर तुम्हाला जळता म्हणजे पेटताच ठेवायचा आहे. आज रात्रभर हा दिवा पेटता राहील याची काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठलात, आता सकाळी दिवा विझला असेल तरी चालेल. दिवा जो आहे तो एखाद्या मोठ्या झाडाखाली टाकून देऊ शकतात. गोमाता जवळ असेल तर गोमातेला खाऊ घातला तरीही चालेल. मात्र त्या दिव्याच्या खाली आपण ठेवलेला जे काचेचं भांड किंवा काचेचा जो ग्लास असेल तर तो तिथून बाजूला काढायचा आहे. आता हा काचेचा ग्लास ज्यामध्ये आपण 1 मूठभर हळद घातली होती, ज्यामध्ये आपण वेलदोडे, सिक्का, जायफळ, लवंग घातलं होतं, हे सगळं एका लाल रंगाच्या कापडात घ्यायचं. एक असं लाल रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या कापडामध्ये हा ग्लास पूर्ण असा पलटी करायचा किंवा त्यामध्ये पूर्ण ग्लास हा उलटा करायचा. त्यानंतर या कापडाला एक घट्ट गाठ मारायची, अजून एक गाठ मारा आणि त्याची एक छोटी अशी पोटली तयार करा. ठीक आहे. आता हळदीची तयार झालेली पोटली कुठल्याही जवळ आजूबाजूला कुठेही जिथे लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये घेऊन जा. तिथे गेल्यानंतर ही हळदीची पोटली, त्यामध्ये सिक्का सगळं असलं पाहिजे, लक्षात ठेवा. ही हळदीची पोटली माता लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करा. तिथे माता लक्ष्मीच्या चरणांच्या जवळ ठेवा आणि पुन्हा एकदा आपल्या घरात बरकत येण्यासाठी, यश मिळण्यासाठी, सकारात्मकता येण्यासाठी, घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करा आणि त्यानंतर ही हळदीची पोटली माता लक्ष्मीच्या चरणांना लावून तिथून उचला. आणि आता ही पोटली आपल्या घरात घेऊन यायची आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतून किंवा आतून किंवा बाहेरून कुठल्याही बाजूला ही हळदीची पोटली तुम्हाला लावायची आहे, टांगायची आहे. ठीक आहे. आत लावा, बाहेर लावा, कुठेही चालेल. आता ही किती दिवस ठेवायची, तर जोपर्यंत पुढचं गुरुपुष्यामृत योग येत नाहीये, पुढचं पुष्य नक्षत्र येत नाहीये, तोपर्यंत ही हळदीची पोटली आपल्या घराच्या दारालाच लावायची. जेव्हा नेक्स्ट टाइम गुरुपुष्यामृत योग असेल त्यावेळेस तुम्ही ही हळदीची पोटली त्या दारावरून काढू शकतात आणि एखाद्या वाहत्या पाण्यात किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता. पुन्हा
पुढच्या गुरुपुष्या म्हणजे पुढचा जो गुरुपुष्यामृत योग येईल त्यावेळी सांगितल्या पद्धतीने पुन्हा मुठभर हळद घेऊन काचेच्या ग्लासमध्ये ती ठेवून त्यावरती दिवा लावून अभिमंत्रित करून तुम्ही पुन्हा ती हळद जी आहे ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावू शकता। आणि हा उपाय तुम्ही 1 वर्षभर जरी सुरू ठेवलात, 1 वर्षभर, एका वर्षात 3-4 वेळा गुरुपुष्यामृत योग हा वर्जून असतो, तर एका वर्षामध्ये 3-4 वेळा जर तुम्ही ही सेवा किंवा ही जी क्रिया आहे ती करत राहिलात तर लक्षात ठेवा, एका वर्षाच्या आत तुमचं भाग्य उजळेल। नुसतं भाग्य उजळणार नाही तर ते भरून उजळेल। घरात असणारं दारिद्र्य संपेल, गरिबी संपेल, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील, घरामध्ये सुख समृद्धी येईल, तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मक शक्ती अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल। जोपर्यंत ही हळदीची पोटली घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला असेल, कुठलीच वाईट शक्ती बाधा घरात येणार नाही। तुमच्या घरात येईल ती फक्त लक्ष्मी आणि लक्ष्मीची प्राप्ती। तर आजचा हा साधा सोपा उपाय कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।